आपल्या क्षमता, आपल्यातील गुणवत्ता यांचा कस लागेल याची परीक्षाच द्यायची होती. आणि म्हणून इंडियन एअरफोर्स मध्ये झालेलं सिलेक्शन सोडलं, MBBS ची पदवी सोडली आणि देशाच्या सर्वोच्च नागरी सेवा अर्थात UPSC चे दरवाजे स्वतःसाठी उघडायला भाग पाडले. होय, मी बोलतोय डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्याविषयी. भारतीय नागरी सेवेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे जिल्हा जळगाव, गाव चाळीसगावचे सुपुत्र. आता सर्वांना वाटेल डॉक्टर साहेबांचं तर झालं करियर, आता लग्न, लाल दिव्याची गाडी, रुबाब. पण याला अपवाद ठरले डॉक्टर साहेब. अजून स्वतःमधील क्षमतांची चाचणी व्हायची होती. चाळीसगावात 10वी पर्यंतच्या शिक्षणात लहानपणापासून वारकरी संप्रदायात, वारकरी संस्कारात वाढले. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांच्या दिंड्या पताका नाचवणारा वैष्णव स्वार्थी कसा असेल. मुंबईच्या डेप्युटी डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट डिपार्टमेंट अर्थात तुमची आमची ओळखीची ED चे डायरेक्टर पदावर असूनही एवढी ताकद हाताशी मिळूनही त्यातूनही बाहेर पडले. प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि सुरू केलं एक नवीन मिशन 500 कोटी पाणी साठवण्याचं. या दुष्काळावर काही ठोस उपाय करायला हवा यासाठी सुरू केला नवा डाव, 5 पाटील मिशन 500 कोटी लिटर पाणी. थोड्याच अवधीत डॉक्टर साहेबांनी जळगावच्या दुष्काळाला पाणी दाखवलं. शिवमचा व 5 पाटलांचा ऋणानुबंध वेगळा आहे. शिवमवर डॉक्टर साहेबांचं निर्व्याज प्रेम आहे, तर काकाजींना डॉक्टर साहेबांविषयी अकृत्रिम स्नेह आहे. अत्यंत साधे राहणारे डॉक्टर साहेब बोलणं इतकं लागली की तुम्हाला पटणारही नाही की डॉक्टर साहेबांनी 14 वेळा विपश्यना शिबिर केलं आहे. होय, विपश्यना. आता तुम्ही म्हणाल एक तर डॉक्टर झाले, मग प्रशासकीय सेवा, मग कीर्तन प्रवचनकार, मग मिशन 500 कोटी लिटरचं मिशन आणि आता विपश्यना. म्हणून तर सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की एका व्यक्तीमध्ये किती गुण असू शकतात ते ह्याचसाठी. विपश्यना स्वतःला शोधणारी यात्रा, ध्यानाची एक पद्धत, आत्मस्वरूपाकडे नेणारा मार्ग. 14 वेळा विपश्यना शिबिर करणारे डॉक्टर साहेब किती सजग, किती सावध असतील विचार करा. आताच्या युवा हृदय संमेलनात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एकदा डॉक्टर साहेबांचं बोट धरून 2500 वर्षांपासून आजपर्यंत प्रभावी ठरलेल्या एका आध्यात्मिक परंपरेचा भाग होण्याचा प्रवास करूया. चला तर शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनात आमचे हितचिंतक, मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्री उज्ज्वल कुमार चव्हाण यांचं सहर्ष स्वागत. जय